नमस्कार मित्रांनो, सीडीआर रिपोर्ट म्हणजे काय? ज्यामुळे रुपाली चाकणकर, अशोक खरातचे 177 कॉल उघड आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप. नाशिकमध्ये अशोक खरात नावाचा स्वघोषित ज्योतिष आणि कॅप्टनवर अनेक महिलांवर अंधश्रद्धा आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. त्याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय रंग घेतलेला आहे आणि तोच राजकीय रंग कसा आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत. राज्य महिला आयोगाच्या माझ्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांचे खराशी तब्बल 177 फोन कॉल झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिनिया यांनी सीडीआर अहवालाचा अहवाल देत ही आकडेवारी उघड केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि तपास यंत्रणेवर दबाव वाढला आहे. सीडीआर रिपोर्ट म्हणजे नेमकी काय असतो, तो कसा काढला जातो याचा आपण सविस्तर आढावा थोडक्यात घेऊया. घराच्या मोबाईलचा सीडीआर तपासले असता चाकणकर यांच्याशी 177 वेळा बोलणे झाल्याचे समोर आलं आहे. केवळ कॉलच नव्हे तर एकूण बोलण्याचा वेळही हजारो सेकंद इतका होता. चाकणकर यांच्या बहिणीचे शेकडो कॉल दिसले. दामिनिया यांनी ही माहिती प्रसिद्ध करताना म्हटले की सीडीआर स्पष्ट सांगते की संबंध किती घनिष्ठ होते. विरोधकांनी यावर नार्को टेस्ट आणि समोरासमोर चौकशीची मागणी केली आहे. चाकणकर यांनी मात्र आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. फक्त सामाजिक कार्यक्रमात आपली भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सीडीआर अहवाल नेमकी काय असतो याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सीडीआर म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स, म्हणजेच मोबाईल कंपनीकडे असलेला तुमचा फोन कॉलची संपूर्ण तपशील. यात कोणत्या नंबरवर कॉल केला किंवा आला, कॉल कधी सुरू झाला, किती वेळ चालला, SMS कधी पाठवला, कोणत्या सेल टॉवर जवळ फोन होता, अशी सगळी माहिती असते. यामुळे जवळपासची जागा समजते. मात्र यात बोलण्यातील शब्द किंवा ध्वनी रेकॉर्ड होत नाहीत. तो कोण कधी किती वेळ अशी यादी असते. हे रेकॉर्ड मोबाईल कंपनीच्या सर्व्हरवर स्वयंचलितपणे जमा होतात आणि ते तपासासाठी खूप उपयोगी ठरतात. सोप्या शब्दात सांगायचे तर हे तुमच्या फोनच्या कॉल इतिहासाची डायरी असते. पोलीस किंवा सीबीआय सारख्या तपास यंत्रणा सीडीआर मिळवण्यासाठी कायद्याने परवानगी घेतात. समन्वय पोलीस उपाध्यक्ष किंवा त्यापेक्षा वरचा अधिकाऱ्यावर टेलिकॉम कंपनीच्या नोडल्स अधिकाऱ्याला पत्र पाठवले जातात. भारतीय तार कायदा 1885 किंवा फौजदारी प्रक्रिया सहित कलम 91 नुसार ही प्रक्रिया होती. कधी कधी कोर्टाचा आदेशही घेतला जातो. कंपनीला 12 तास ते काही दिवसात डाटा द्यावा लागतो. तो सर्टिफाईड कॉपी स्वरूपात मिळतो आणि तो कोर्टात पुरावा म्हणून वापरता येतो. खासगी व्यक्तीला मात्र हा अहवाल मिळवता येत नाहीत. अशोक खरात प्रकरणात सीआयडीने खरात त्यांच्या फोनचे क्लोन केले आणि त्यातून सीडीआर काढला. सीडीआर मुळे दोन व्यक्तींचा संबंध किती जवळचा होता, कधी बोलणं झालं, जागा कुठे होती याचे पुरावे मिळतात. ज्यामुळे खरा त्यांच्या गुन्ह्यात इतरांचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार झाले का याची तपास सोपी होते. सध्या विरोधक सीडीआर तपासण्याची आणि नार्कोटेजची मागणी करत आहेत. एसआयटीने चाकणकर यांना चौकशीसाठी सौम्य पाठवले आहेत. या प्रकरणात 10हून अधिक गुन्हे दाखल झाले असून खरात्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे. सीडीआर सारख्या आधुनिक पुराव्यामुळे गुन्हे उघड करण्यात मोठी मदत होती. तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.